मागे ना मी इन्स्टंट इडलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती आणि त्या इडलीसोबत खाण्यासाठी मी करा चटणी बनवली होती आणि त्या चटणीसाठी बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या म्हणून आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. त्यामध्ये उडीद डाळ, चणा डाळ आणि जिरे घालायचे. मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं. तेल गरम झाले की लसूण, चिंच आणि लाल सुक्या मिरच्या घालायचे. 1-2 मिनिटं छान अशा परतून घ्यायच्या. 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे घालायचे. कांदा सुद्धा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटो घातल्यानंतर एक अर्धा मिनिट परतायचे. थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत हे सर्व मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचंय. तर इथे पहा मंद आचेवर टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत आणि कांदा सुद्धा अगदी छान भाजेपर्यंत सर्व साहित्य मी वाफवून घेतलं आहे. झाकण काढायचं, गॅस बंद करायचा. तयार साहित्य एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं, पूर्णपणे थंड करायचं. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि लागलंच तर थोडंसं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान असं वाटून घ्यायचं. स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे. एका भांड्यामध्ये काढायची. तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आणि तयार तडका यामध्ये घालायचा. परफेक्ट अशी करा चटणी तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.